विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जे आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडनं काही प्रतिक्रिया घेणार आहोत। सर, छगन भुजबळ असं म्हणतात जे सर्वेक्षण आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये ते काय योग्य पद्धतीनं होत नाही आहे। सर्वेक्षण काही प्रश्न न विचारात घेताच केलं जात आहे, त्यामुळे त्याचा फायदा होणार नाही, गैरफायदाच होईल। मला असं वाटतं जे काही त्यातलं चुकीचं होत असेल, छगन भुजबळ साहेब एक जबाबदार मंत्री आहेत या राज्याच्या मंत्रिमंडळातले, त्यांनी मुख्यमंत्र्याला सजेशन द्यावं। याचा अर्थ सरकारच मराठ्यांना फसवतं की काय, हा सुद्धा प्रश्न आमच्या मनात निर्माण होतो। पण तो मागच्या काळात ओबीसीचं सुद्धा सर्वेक्षण झालं होतं, त्यावेळेस कशा कशा पद्धतीनं झालं वाटतं हे पण बघितलं पाहिजे ना। आताही कसं होत असेल, चुकत असेल कुठं, तर सरकारला सूचना करायचा अधिकार भुजबळांना आहे असं मला वाटतं। 16 नोव्हेंबरलाच त्यांनी राजीनामा दिला असं सांगतात सरकारनं, किंवा दोन उपमुख्यमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांनी सांगितलं नाही लोकांना की त्यांनी राजीनामा दिलेला आहे वगैरे। हे पहा, सरकार जे आहे हे मराठा समाजाला पण आणि ओबीसी समाजाला पण आता एक प्रकारे मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारचेच लोक मराठ्यांच्या बाजूने बोलतात, ओबीसींच्या बाजूने बोलतात। सगळे दोन्ही समाज या महाराष्ट्राचे आहेत, त्याच्याविषयी काही प्रश्न नाही, परंतु भूमिका जी आहे तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, अशा पद्धतीनं सरकारची स्थिती असं मला वाटतं। आणि हेच सरकार राजकारण करून समाजामध्ये भेद निर्माण करण्याचं काम करतं। छगन भुजबळ म्हणतायत आता मराठा समाजाची नाभिक समाजाला त्यांनी मध्ये ओढलेलं आहे आणि ते म्हणतायत की आता त्यांची हजामत करू नका, त्यांना त्यांची भादरू द्या। मला असं वाटतं आता छगन भुजबळांची बाजरायची वेळ आलेली आहे। नाभिक समाज एक ग्रामीण भागातला एक सर्वसामान्य समाज वाटतं, त्याला या वादात जातीपाती ज्याच्यात ओढण्याची आवश्यकता नाही। परंपरागतरित्या गावात सगळीकडे नाभिक बांधव असतात, त्यामुळे मला असं वाटतं नाभिक समाज तर ऐकण्याचा प्रश्नच नाही। परंतु छगन भुजबळ साहेब या निमित्तानं जातीत मोठ्या प्रमाणावर मतभेद निर्माण करतात, हे सिद्ध होतं। कॅमेरामन हर्षलसह महेंद्र जोंधळे, टी व्ही मराठी, संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।